सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आनंद ग्रुप फाउंडेशनच्या वतीनं खासदारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी यांच्या विशेष पुढाकारानं मंगळवारी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरातून कर्करोगासंबंधी जनजागृती कॅम्पचं सुद्धा आयोजन करण्यात आलं। खासदारांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येमध्ये आरोग्याची काळजी घेण्याची संधी मिळावी यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। बेहद अच्छा लगा। वैसे भी आयुर्वेद के हम पक्षधर हैं और केन पणिक्कर ने जो आयुर्वेद मूवमेंट केरला में चला उसकी चर्चा की बहुत। तो सदियों से हमारे यहाँ ये डीप रूटेड है और ये कैंप बहुत अच्छा लगा हर लिहाज से। तो जो डॉक्टरों ने ट्रीटमेंट बताया है अब उसका असर क्या होता है तो आने वाले दिनों में पता चलेगा। अदरवाइज बाकी सभी डॉक्टरों का व्यवहार बात बहुत अच्छा लगा, बेहद अच्छा लगा। वैसे भी आयुर्वेद के हम पक्षधर हैं और केन पणिक्कर ने जो आयुर्वेद मूवमेंट केरला में चला उसकी चर्चा की बहुत। तो सदियों से हमारे यहाँ ये डीप रूटेड है और ये कैंप बहुत अच्छा लगा हर लिहाज से। तो जो डॉक्टरों ने ट्रीटमेंट बताया है अब उसका असर क्या होता है तो आने वाले दिनों में पता चलेगा। अदरवाइज बाकी सभी डॉक्टरों का व्यवहार बात बहुत अच्छा लगा। याचा मागचा हेतू म्हणजे असाच की खासदार लोक हे सगळ्या त्यांच्या जनतेची सेवेचा विचार करत असतात। त्यांच्या सेवेचा विचार कोणी करावा म्हणून आम्ही आनंद ग्रुपच्या माध्यमातून लोकसभेचे सभापती ओम बिर्ला साहेबांनी विनंती केली आणि त्या विनंती करून त्यांनी आम्हाला लगेच मान्यता दिली। कारण ते म्हणले असा विचार करणे तुमचा पहिलाच ग्रुप आहे आणि आज सगळे आमचे पुण्यातनं डॉक्टर झालेले आहेत आणि ते येऊन आमचं काल 4-5 मिनिस्टर्सनी व्हिजिट दिली। आज माननीय ओम बिर्ला साहेब, नितीन गडकरी साहेब, प्रतापराव जाधव साहेब हे सगळे मंत्री आज या शिबिराला व्हिजिट देणार आहेत। साधारण किती खासदारांची नोंदणी आतापर्यंत झाली आणि येण्याची शक्यता आहे? आतापर्यंत 250 खासदारांची नोंदणी झालेली आहे। काल तो व्हीप असल्यामुळं त्यांनी आज सगळेजण येणार आहेत। आणि काय काय सुविधा कोणकोणत्या आरोग्याची तपासणी होणार आहे? पण आमचे सदानंद सरदेशमुख सर आहेत, आयुर्वेदाचार्य आहेत, ते नाडीमध्ये एकदम प्रवीण आहेत आणि ते नाडी तपासणी करणार। आणि आमचे डॉक्टर बाविस्कर सर आहेत आणि सुरू सर आहेत, हे डोळ्यांचं आधुनिक टेक्नॉलॉजी मशीन्स त्यांनी आणलेले आहेत। आणि तुषार पाटील सर आहेत, हे कॅन्सरचे स्पेशलिस्ट आहेत। तर हे सगळे कॅन्सर आता कॅन्सर ही समस्या एवढी मोठी आहे त्याच्यावर कसं प्रिकॉशन घ्यावं हे सगळे मार्गदर्शन आम्ही सगळ्या खासदारांना करणार आहोत। देशमुख सर, साधारण कशा पद्धतीचे आजार खासदारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात? आत्तापर्यंत जे आम्ही बघितलेत, आम्ही खरं आमचं कॅन्सरवर काम आहे, पण या शिबिरामध्ये प्रमुखतः आम्लपित्त, हायपर ॲसिडिटी, डायबेटीस, हार्टचे प्रॉब्लेम असे 3-4 जे आहेत त्याचे आणि जॉईंट्स, आर्थरायटिस हे बघायला मिळालेले आहेत। नाही, 2 महत्त्वाच्या गोष्टी जाणवतात। खासदार आणि इतर या सगळ्या व्यक्तींना त्यांचा व्यवसाय किंवा त्यांची जी जबाबदारी आहे ते करण्यामध्ये त्यांचा आहार विहार, रोजची जीवनशैली याच्यामध्ये बदल घडतात आणि त्याच्यामुळे पोटाचे, पचनाचे, जागरणाने होणारे पित्ताचे आणि अशा स्वरूपाचे आजार दिसून येत आहेत। आत्ता गेल्या कालपासून आम्ही जे पाहतोय त्याच्यात त्यांचं प्रमाण हे जास्त आहे। आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट त्यांची जीवनशैली कशी सुधारता येईल, त्यांचं रोजचं नित्यकर्म सांभाळून त्यांना कसं राहता येईल याविषयीचं मार्गदर्शन आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। सर, तुम्ही कशा पद्धतीने बघताय खासदारांच्या आजाराचे? नाही, एक हे जे आज 2 अवेअरनेस कॅम्प आहे, एक कॅन्सर अवेअरनेस आणि एक डायबेटिक रेटिनोपॅथी चेकअप कॅम्प आणि ट्रीटमेंट। तर हा ट्रीटमेंटचा जो आमचा भाग आहे हा आयुर्वेदाच्या माध्यमातून आहे। सध्या डायबेटीसमुळे होणारे त्रास इतके आहेत की ते सर्व शरीरभर, पायाचे त्रास, हृदयाचे त्रास, डोळ्यांचे त्रास असे बरेच आहेत। त्यापैकी डोळ्यांमध्ये एक ॲडव्हान्स आजार झाल्यानंतर मग ट्रीटमेंटला बरेचसे लोक येतात। तर याऐवजी ट्रीटमेंट म्हणजे त्रास होण्याच्या आधीच जर आपण हे जर ठेवलं
तर तुम्हाला डोळ्याचे जे दुर्धर प्रॉब्लेम्स आहे डायबिटीसमुळे होणारे ते आपल्याला प्रिव्हेंट करता येतील, हे आधी लक्षात ठेवावं. आणि दुसरं, लेझर्स आणि इंजेक्शन्स घेऊन एक लिमिट आहे त्याला, की त्या पलीकडे आपण नाही करू शकत, पण त्यामुळे एकदम पॅनिक होण्याची परिस्थिती येते. तर ह्यावेळी कसं असतं ना, आयुर्वेदाने मुळापासून हे दुरुस्त करण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न केला जातो आणि नंतर इंजेक्शन्स आणि लेझर घेण्याची गरज पडत नाही नंतर. हा सर्वात मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे. आणि आजपर्यंत 30 वर्ष झाले आपण याच्यामध्ये काम करतोय, तर ह्या गोष्टीमध्ये निश्चितच चांगले रिझल्ट आहेत. इंजेक्शन्स घेण्याची गरज पडत नाही हे आवर्जून सांगावं लागतं. लेझर्सची आवश्यक त्यावेळी गरज लागते त्यावेळी ते घ्यावंच लागतं. या माध्यमातून म्हणून हा डायबिटीस अवेअरनेस कॅम्प एस्पेशली कसं आहे ना, ज्यांचा व्यायाम नाही अशा लोकांसाठी, बैठे व्यवसाय ज्यांचा आहे किंवा खासदार लोकांचं म्हणायचं म्हटलं किंवा MPs, तर यांचं पण खुर्चीवर बसून जास्त काम आहे, बराच वेळा व्यायामाला वेळ नाही मिळत. तर अशा परिस्थितीमध्ये जो डायबिटीस वाढतो, तर या डायबिटीसचे जे इतर सर्व प्रॉब्लेम्स आहेत शरीरावर हे होऊ नये म्हणून ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे आणि वेळेवरती आयुर्वेदीय ट्रीटमेंट घेऊन त्याला मुळापासूनच बाहेर काढणं किंवा त्या त्रासामध्ये न जाणं हे जास्त सोयीचं आणि उत्कृष्ट होईल. आत्ता डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे आत्ताच्या कॅम्पचा फोकस आपला डायबेटिक रेटायनोपॅथी हा आहे. कारण डायबेटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे आणि तो जसं मुरत जातो शरीरात तसं महत्त्वाच्या अवयवांना टार्गेट करतो. तर आम्ही मुख्यतः डोळ्यासाठी म्हणून चेकअप कॅम्प ठेवलेला आहे आणि हा पर्सनलाइज्ड अप्रोच आहे. म्हणजे त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, लाईफस्टाईल कशी आहे, आहार विहार कसा आहे, त्याच्यामध्ये आपण बदल कसे करू शकतो ज्याच्यामुळे की रेटायनोपॅथीपर्यंत आपण पोचणार नाही. मुळामध्येच तो आजार शरीरामध्ये न मुरता त्या व्यक्तीची प्रकृती ही कशी चांगल्या प्रकारे आणि दृष्टी कशी चांगल्या प्रकारे टिकवता येईल या दृष्टीने आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी कॅन्सर स्पेशलिस्ट आहे. आपण इथे कॅन्सर कॅम्प करतोय. हा कॅन्सरचं प्रमाण बऱ्यापैकी वाढत आहे आणि तसंच हे प्रमाण खासदार, आमदार किंवा त्यांचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्यामध्ये पण असणार आहे. त्याला लवकरात लवकर डिटेक्ट कसं करता येईल आणि ॲट दी बेस्ट प्रिव्हेंट कसं करता येईल, टाळता कसं येईल, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आम्ही त्यांना करून देणार आहोत. तर तपासणी करणारच आहोत, पण प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट पण आम्ही त्यांना शिकवणार आहोत. हे खूप जरुरी आहे कारण पुढच्या 20 वर्षामध्ये कॅन्सरचं प्रमाण भारतात डबल होणार आहे. म्हणूनच मॅडम साधारण जसं आता आम्ही कॅन्सरचं कॅन्सर अवेअरनेसचा कॅम्प ठेवलेला आहे, तर कॅन्सरचं प्रमाण पण दिसत आहे. जे काही आढळून आलं त्याच्यामध्ये कॅन्सरचं पण प्रमाण दिसत आहे आणि त्यामुळे असं वाटलं की जेव्हा सांसद लोकांमध्येच ही मेसेज जाईल की कॅन्सर अवेअरनेस, त्याची माहिती, प्रिव्हेन्शन कसं करावं आणि पुढची ट्रीटमेंटसाठी काय काय करायला पाहिजे, हे जेव्हा एक मेसेज जाईल त्या सांसदांमध्ये, तर ते जनतेपर्यंत जाण्यामध्ये ते सोपं पडेल. खासदारांमध्ये साधारणपणे कशा पाहायला मिळतात? आत्ताच डॉक्टर सुरू सरांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या वेळा या निश्चित नसतात किंवा बाहेरचं खाणं खूप असतं. त्यामुळे अशा लोकांमध्ये साधारणतः अन्न व स्रोतसाचे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो स्टमक कॅन्सर, युसोफेगस कॅन्सर किंवा रेक्टम कॅन्सर किंवा हॉजकिन्स डिझीजसारखेही कॅन्सर या रुग्णांमध्ये होण्याची शक्यता अधिक असते. तसेच तोंडाचा कॅन्सर हा आपल्या भारतामध्ये खूप अधिक प्रमाणात आहे, त्याचंही प्रमाण आढळतं. स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर आढळतो. त्यामुळे या सर्व प्रकारच्या कॅन्सर जर या लोकांना झाले तर त्यांना चांगल्या प्रकारचे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ राहावी यासाठी ॲलोपॅथिक ट्रीटमेंटच्या जोडीला आम्ही आयुर्वेदिक चिकित्सा त्यांना सजेस्ट करतो की जेणेकरून त्यांचं सर्वायवल वाढायला मदत होते. आणि यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये आम्ही पोटात औषधं तर देतोच, पण त्याच्या जोडीला एक पंचकर्म ही आयुर्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आम्ही या रुग्णांना सांगतो की जी त्यांनी ॲडमिट होऊन एक 7 दिवस 14 दिवस जर डिटॉक्सिफिकेशन केलं तर निश्चितच त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारते आणि सर्वायवल चांगलं राहतं, असा आमचा अनुभव आहे.